राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। राज्यात सत्तेवर येण्यासाठी विदर्भाचा कौल महत्त्वाचा मानला जातो। परिणामी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्ष विदर्भातील अधिकाधिक जागा जिंकण्याच्या नियोजनामध्ये गुंतलेले आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी विदर्भ दौऱ्याचा चंग बांधलाय। पाहूयात। राजकीय नेते दक्ष, सर्वांचं विदर्भावर लक्ष। राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे विदर्भात। विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ। महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी विदर्भातील मतदारसंघांचा कौल महत्त्वाचा मानला जातो। महाराष्ट्राच्या विधानसभेतील 288 पैकी एकट्या विदर्भात 62 मतदारसंघ आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दक्षता घेत विदर्भावर लक्ष केंद्रित केलंय। लोकसभा निवडणुकीत विदर्भातील 42 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला आणि उर्वरित मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळाली होती। त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मवियाला मोठ्या विजयाची आशा आहे, तर लोकसभेतल्या चुका टाळून महायुतीनं ही कंबर कसली आहे। लोकसभेला मोदींना पाठिंबा दिलेल्या मनसेनं विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची हाक दिली। त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी 2 दिवसीय विदर्भ दौरा करत विधानसभा निहाय आढावा घेतला। त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही विदर्भ दौरा केलाय। नागपुरात पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। त्यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे। पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनीही 2 दिवस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या। पूर्व विदर्भातील 8 ते 10 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। 2019 साली शिवसेना आणि भाजपा युती म्हणून हे मतदारसंघ लढले। त्यामुळे आज जरी शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे झाले असले तरी नैसर्गिक दृष्ट्या आणि न्यायिक दृष्ट्या हे 14च्या 14 मतदारसंघ हे आमचे हक्काचे ठरतात। परंतु 14च्या 14 नाही तर किमान 8 ते 10 मतदारसंघ आम्हाला मिळालेच पाहिजेत, हा माझा आग्रह आहे, ही माझी मागणी आहे। विदर्भातील 10 पैकी 7 लोकसभा मतदारसंघातील खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत। विधानसभेत महाविकास आघाडीला रोखण्यासाठी महायुती पाठोपाठ छोट्या पक्षांच्या नेत्यांनीही विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलंय। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।